सुरू आहे आणि ही भागीदारी सुरू आहे। ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटांनी मोठं काम केलंय। हो, जो आपण स्टार्टअप्सचा वगैरे सगळा उल्लेख करतो, ही पुढची पावलं झाली, पण ह्याची जी सगळी मुळं सुरू होतात ते अत्यंत ग्रामीण भागातून। अनेक महिलांनी घराबाहेर पडून आर्थिक व्यवहार हाताळायला सुरुवात केली आहे। या चळवळीचा सामाजिक परिणाम किती व्यापक आहे आणि या सरकारी धोरणांचं महत्त्व किती वाटतं तुम्हाला? सामाजिक चळवळींचं बघा, सामाजिक आणि राजकीय जो विकास असतो, मला असं वाटतं की तो हातात हात घेऊन चालतो। जर बचत गटांचं यशच जर बघितलं तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण प्रमिलाताई बिसोई यांचं नाव घेऊ शकतो की बचत गटाच्या माध्यमातून आज त्या ओडिशाच्या खासदार झालेल्या आहेत, किंवा आपण कलिता मांझी ज्या कलकत्त्याच्या आता आमदार झालेल्या आहेत। बचत गटातून त्यांनी त्यांची सामाजिक कार्य सुरू केलेले आहेत आणि सामाजिक चळवळीमध्ये बचत गटांचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की बचत गट महिलांना नेतृत्वाची संधी देतं। ज्या महिलांचा आवाज आजपर्यंत माझघरात होता किंवा घरातल्या घरात होता, अर्थात ती भूमिकाही काही छोटी नाही आहे, कारण घर सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण तरीसुद्धा महिलांना घराच्या बाहेर पडून नेतृत्व करण्याची संधी बचत गटाने दिली आहे। जगात काय चालतं काय नाही याची माहिती त्यांना मिळाली आणि याचा जो सकारात्मक परिणाम आहे ना, महिलांसोबतच त्यांच्या कुटुंबावर आणि समाजावरती सुद्धा होत आहे। कारण की बघा, आपण महिला घराच्या बाहेर पडून की त्या जे काही प्रगती झालेल्या बघतात, तर ती प्रगती आपल्या घरात व्हावी, आपल्या मुलाबाळांचीही प्रगती व्हावी या विचारातून त्या कार्य करतात, विचार करतात आणि याचा थेट परिणाम समाजावर होतो चांगल्या पद्धतीने। सरकारी धोरणांचा विचार केला तर उमेश सारखं उदाहरण आपल्याला ठळकपणे घेता येऊ शकतं की ज्या प्रकारे तुम्ही उत्पादन तयार करा, तुम्हाला हक्काची बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येऊ शकेल, अशा प्रकारची पावलं उचललेली दिसतात आणखी। हो, अगदी बरोबर। बघा, काल परवाच आहे ना, मी छत्रपती संभाजीनगरला गेलेले आणि मी जात येत असते कामानिमित्त। तर खूप वर्षांपूर्वी म्हणजे गावाकुसाबाहेर आपण जे म्हणतो आजही आहेत, तर काही भगिनी राहतात तिकडे आणि अतिशय म्हणजे पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक पद्धतीने राहणं। तर काही वर्षांपूर्वी त्या ज्या महिला होत्या की लाकूड फाटा गोळा करायला किंवा पाणी आणण्याच्या निमित्ताने त्यांचा वेळ जायचा, भरपूर वेळ जायचा। पण काल परवा मी गेले आणि त्यांना पाहिलं, त्यांच्याशी बोलले, तर अमूलाग्र बदल झाला होता। कसा तर त्या पारंपरिक वेशातच होत्या, पण मी त्यांना विचारलं की काय सध्या काय सुरू आहे तुमचं, तर त्या अतिशय आनंदात होत्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बचत गटाच्या माध्यमातून शेळी पालन सुरू केलेलं आहे। तुम्ही विचार करा की एक भाकरी म्हणजे दुपारचं अन्न कसं मिळवायचं या भ्रांतीत असणाऱ्या त्या महिला, त्यांना आज बचत गटाच्या माध्यमातून त्या आज शेळी पालनाचा उद्योग करतायत। ही एक छोटीशी घटना आहे, पण देशव्यापी स्तरावर ह्या आपण घटना पाहू शकतो। हां, म्हणजे आधी घरातलं सुद्धा आणि घरासाठी सुद्धा काम करतच होत्या, पण जेव्हा तुम्हाला आता हातामध्ये आर्थिक बळ येऊ लागलंय, तर एकूणच कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था अधिक भक्कम व्हायला सुरुवात झाली असं म्हणता येईल। हो, आणि कसं आहे ना की सगळी सोंग करता येतात, पैशांची सोंग करता येत नाहीयेत आणि महिलांना समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये खरोखर महत्त्वाचं स्थान आहे। पण कसं आहे ना की जी कमवती व्यक्ती असते तिच्या हातात निर्णय घेण्याची, म्हणजे त्यांना निर्णय घ्यावेत असं आपल्या समाजात एक संकल्पना आहे। आता कसं महिलांच्या हातात बचत गटाद्वारे पैसे आले, त्यामुळे त्यासुद्धा काही निर्णय घ्यायलाच लागले आहेत ना। जसं की बघा, ग्रामीण स्तरावर आजही मुलींची लग्न म्हणजे 10वी झाल्या, 12वी शिकून झालं की चला लग्न करून आटपून टाकूया। मग त्यावेळी त्या आईला वाटायचं की मुलींनी शिकावं, आपल्या लेकींनी शिकावं, पण तिला काय म्हटलं जायचं की तुला शिकवायचं आहे का, बघ तुला काय करायचं ते, आमच्याकडे पैसे नाही आहेत। पण आता कसं तिला वाटलं की मुलींनी शिकायचं आहे किंवा मुलीने काहीतरी वेगळं करायचं आहे, मुलाने काहीतरी वेगळं करायचं आहे, तर तो निर्णय ती घेऊ शकते। बरोबर। लखपती